झी 24 तास एक पाऊल पुढे। औरंगाबादमधल्या क्रांती चौक उड्डाणपुलाची संकटांची मालिका संपण्याचं नाव घेत नाहीये। 4 वर्षांनंतर पूर्ण झालेल्या या उड्डाणपुलावरून राजकारण सुरू झालंय। संभाजी सेनेनं आज या पुलाचं उद्घाटन थांबवण्यासाठी रास्ता रोको केला। त्यामुळे आता हा पूल रहदारीसाठी उघडणार तरी केव्हा असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडलाय। आणि पाहूया आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी घेतलेला या संदर्भातला आढावा। क्रांती चौकच्या उड्डाणपुलाचे संकट संपत नाही असं काहीसं चित्र आहे। 2007 साली या पुलाचं बांधकाम सुरू झालं। त्यानंतर मुळातच या पुलाचा आराखडा चुकला असं दर्शवण्यात आलं। त्यानंतर हा पूल थोडासा बांधकाम झालेलं असताना तोडण्यात आलं। 2008 ला पुन्हा या पुलाचं बांधकाम सुरू झालं। त्यावेळेस या पुलाच्या बांधकामाला म्हणजे खांबांना तडे गेले, त्यामुळे हा पूल पुन्हा तोडण्यात आला आणि त्यानंतर महत् प्रयत्नानं 2012 मध्ये हा पूल पूर्ण झाला। मात्र या पुलावर आता शिवाजी महाराजा पुतळ्यावरून पुन्हा राजकारण सुरू झालंय। जोपर्यंत या पुलाची उंची वाढवण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही हा रस्ता सुरू होऊ देणार नाही। शिवाजी महाराजांची जी उंची आहे ती जास्तीत जास्त वाढवण्यात यावी, त्यानंतरच आम्ही हा पूल सुरू होऊ देणार अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली। शिवाजी महाराजांची उंची वाढवली नाही तर अधिक आंदोलन तीव्र करणार असा इशारा देत आहेत। आता या क्षणी रास्ता रोको करणाऱ्या सगळ्या आंदोलकांना अटक होते। मात्र या सगळ्या राजकारणात हा पूल मात्र अडकतोय। लोकांना याचा त्रास होतोय, वाहतुकीची त्यामुळे कोंडी होते। त्यामुळे लवकरात लवकर वाहतुकीची कोंडी सुटावी आणि हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला करावा अशी मागणी नागरिक करतायत। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीफसह विशाल करोळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।